नमस्कार भावी शिक्षकांना, अभियोगिताधारकांना, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये असे कोणते उमेदवार आहेत ज्यांचं मेरिट हे 100च्या खाली येऊ शकतं. प्रत्येकाला उत्सुकता लागली की कधी प्रेफरन्स चालू होतील आणि प्रेफरन्स चालू झाल्यानंतर कधी माझा नंबर त्या शिक्षक भरतीमध्ये लागेल, कधी निवड यादी लागेल. मित्रांनो, लवकरच ही प्रक्रिया चालू होणार आहे. फक्त थोड्या दिवसाची गोष्ट राहिलेली आहे. एका महिन्यात सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. प्रेफरन्स विथ निवड यादी देखील ही ऑगस्टमध्येच जाहीर होईल. जास्तीत जास्त मॅक्स टू मॅक्स सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे सगळं काम होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, भरपूर असे उमेदवार आहे की ज्यांच्यामध्ये प्रश्न आहे की आमचं मेरिट हे कितीपर्यंत लागेल, किंवा आमचं मेरिट सपोज आम्हाला कमी मार्क्स आहे, मग आमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागेल का. प्रत्येकाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येकजण त्याचा ॲन्सर कुठे मिळेल हे प्रत्येकाचे शोधत असतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं आहे की 100च्या खाली असणारे जे उमेदवार आहेत त्यांनी घाबरायचं नाही आहे. जे उमेदवार 100च्या खाली आहे परंतु ज्यांच्याकडे काहीतरी स्पेशल आहे, म्हणजे ज्यांच्याकडे काही आरक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो, किंवा त्यांचा सब्जेक्ट आहे, अशा उमेदवारांचं मेरिट हे 100च्या खाली नक्की येणार आहे. सर्वप्रथम आपण गोष्ट करू की 100च्या खाली मेरिट येण्याचे चान्सेस कोणाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे चान्सेस आहे ज्यांच्याकडं आरक्षण आहे. आरक्षण इन द सेन्स कोणतं आरक्षण, तर आपल्याला माहिती आहे जर कोणी एक सर्व्हिसमॅन असेल किंवा कोणी माजी सैनिक, आपण त्याला म्हणतो माजी सैनिक, जर आपण माजी सैनिक असाल तर आपलं मेरिट हे 2 डिजिटपर्यंत येणार आहे. 100च्या खाली मेरिट येणार आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. माजी सैनिक असेल त्यांनी. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कोणी अपंग असेल किंवा अनाथ असेल, हे जे उमेदवार आहे त्यांचं देखील मेरिट हे 100च्या खाली भरपूर अशा ठिकाणी येऊ शकतं. परंतु प्रेफरन्स व्यवस्थित दिले पाहिजे. कधी कधी असं होईल की मेरिट 100च्या पुढे देखील जाऊ शकतं, परंतु प्रेफरन्सवर अवलंबून आहे तुम्ही प्रेफरन्स कशा प्रकारे देतात. अपंग असेल किंवा अनाथ असेल त्यांचं मेरिट देखील 100च्या खाली येऊ शकतं. माजी सैनिक यांचं पण मेरिट हे 100च्या खाली येणार आहे. त्यानंतर पुढचं जे आहे प्रकल्पग्रस्त उमेदवार आहे आणि भूकंपग्रस्त जे उमेदवार आहे त्यांचं देखील मेरिट हे 100च्या खाली येणार आहे आणि येऊ शकतं ते 100च्या खाली. आपल्याला नव्याने सांगायची गरज नाही. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अपंग, अनाथ, माजी सैनिक यांचं देखील मेरिट हे 100च्या खाली 100% येणार आहे. कारण जागा खूप मोठ्या प्रमाणात आल्या आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे निश्चिंत राहा. मग तुम्ही म्हणाल की हे तुम्ही फक्त ज्यांनी हॉरिझॉन्टल आरक्षण घेतले त्यांच्यासाठी सांगताय, मग प्लेन आरक्षणवाल्यांचं काय. विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं देखील मेरिट हे काही ठिकाणी लक्ष देऊ नये का मी म्हणतो, त्यांचं देखील मेरिट हे काही ठिकाणी, काही जिल्ह्यामध्ये, काही दुर्गम भागामध्ये ते मेरिट देखील 100च्या खाली येऊ शकतं. त्यामध्ये रोल इम्पॉर्टंट असेल तो कॅटेगरीचा, आणि दुसरा रोल इम्पॉर्टंट असेल त्यांच्या सब्जेक्टचा, आणि तिसरा रोल म्हणजे TET आणि CTET क्वालिफाईडचा. विद्यार्थी मित्रांनो, जर असे उमेदवार आहे की ज्यांचं TET CTET क्वालिफाय आहे, भले त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे असं हॉरिझॉन्टल आरक्षण नसेल विद्यार्थी मित्रांनो, परंतु जर त्या विद्यार्थ्यांचा सब्जेक्ट स्ट्रॉंग असेल आणि TET CTET पास असेल, त्या विद्यार्थ्यांचं देखील आरक्षण जर त्यांची कॅटेगरी विद्यार्थी मित्रांनो SC असेल, कॅटेगरी ST असेल, लक्ष देऊ नये का, SC असेल, त्यानंतर कॅटेगरी ST असेल, आणि नंतर कॅटेगरी EWS असेल. विद्यार्थी मित्रांनो, मी मुद्दामून इथं EWSचा उल्लेख करतो आहे कारण EWSचं मेरिट देखील ह्या वर्षी हे खूप कमी येणार आहे ॲज कम्पेअर टू अदर कास्ट. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. EWSचं मेरिट देखील खूप कमी येईल. EWS असेल, ST असेल, SC असेल, हे जे उमेदवार आहेत ज्यांचा स्कोअर 100च्या खाली आहे आणि ज्यांचा सब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो मॅथ असेल, सायन्स असेल किंवा इंग्लिश असेल, ह्या उमेदवारांचं देखील मेरिट हे काही ठिकाणी 100च्या खाली आल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस रिझल्ट लागेल, निवड यादी लागेल, त्यावेळेस 100% मी तुम्हाला तो स्क्रीनशॉट आपल्याच ग्रुपवर पोस्ट करेल. त्यावेळेस तुम्हाला दिसेल की कुठल्याही प्रकारचं आरक्षण न घेता SC ST जे प्लेन आपलं आरक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचा मॅथ, सायन्स आणि इंग्लिशचे जे विद्यार्थी काही ठिकाणचं मेरिट हे 100% 3 डिजिटच्या खाली म्हणजे 100च्या खाली येईल. काही ठिकाणी ते 120 130 प्लस देखील राहील, डिपेंड ऑन द प्लेस विद्यार्थी मित्रांनो. आणि हे जे उमेदवार मी सांगितले मॅथ, सायन्स, इंग्लिश, त्यांचं CTET किंवा TET पास असणं बंधनकारक आहे विद्यार्थी मित्रांनो. हे जे उमेदवार सांगितले, मग असं नाही की SC कॅटेगरीचा उमेदवार आहे, त्याला सपोज 90 मार्क आहे आणि त्यानं कुठल्याही प्रकारचं TET CTET नाही, त्याचं मेरिट हे इतक्या खाली येणार नाही विद्यार्थी मित्रांनो, ध्यानात ठेवा.
जर तुमचे कास्ट SC ST EWS असेल, तुमचा सब्जेक्ट मॅथ सायन्स इंग्लिश असेल किंवा एखादा दुर्मिळ सब्जेक्ट असेल, जसं की संस्कृत सब्जेक्ट असेल, असे सब्जेक्ट जिथे विद्यार्थी जास्त मोठ्या प्रमाणात अवेलेबल नाही आणि जागा जास्त आहे. अजून एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, यांचं झालं CTT TET जर क्लिअर असेल तर यांचं मेरिट देखील हे 100च्या खाली काही ठिकाणी येऊ शकतं, काही भागामध्ये येऊ शकतं, काही जिल्ह्यामध्ये येऊ शकतं. प्रत्येक ठिकाणी येणारच याची शाश्वती कोणीही देणार नाही आणि येऊ शकत पण नाही. त्यानंतर पुढचा जो विषय म्हणजे क्रीडा शिक्षकांचं मेरिट देखील स्पोर्ट्स, आणि ते एक मी मेन्शन करायचं राहून गेलं माझ्याकडून. माजी सैनिक झालं, अपंग झाला, अनाथ झाला, प्रकल्प माजी खेळाडू खेळाडूच म्हणू आपण त्याला. खेळाडू जे असेल ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल नॅशनलचं किंवा स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे असेल, त्यांचं देखील मेरिट हे 2 डिजिटपर्यंत येणार आहे. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. महिला आरक्षण ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांच्या SC ST EWS आहे आणि मॅथ सायन्स आणि TET CTT क्लिअर आहे, त्यांचं देखील मेरिट हे 100च्या खाली काही ठिकाणी येऊ शकतं. आपण गोष्ट करत होतो स्पोर्ट्सच्या जागा येणार आहे. स्पोर्ट्सच्या जागा ह्या भरतीमध्ये येणार आहे, आपल्याला माहिती आहे. स्पोर्ट्सच्या आता त्या किती येतील त्या डिपेंड ऑन दॅट. 1000च्या जर आसपास जरी आल्या विद्यार्थी मित्रांनो, तरी देखील स्पोर्ट्सचं मेरिट हे जे टीचर आहे त्यांचं मेरिट हे खालीच येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. काही भागात ते 2 डिजिटपर्यंत देखील 100% येणार. स्पोर्ट्सच्या जागा म्हणतो आहे मी, जे खेळाच्या जागा आहे, स्पोर्ट्सच्या जागा आहे, त्यांचं देखील मेरिट हे 100च्या खाली काही ठिकाणचं येणार आहे. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. म्हणजे हे जे जितके फॅक्टर्स आहे हे जर तुमच्याकडे असेल विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधून कुठंतरी तुम्ही बिलॉंग करत असाल, एकतर तुम्ही आरक्षण माजी सैनिकचं घेतलं असेल, अपंग अनाथ असेल किंवा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किंवा खेळाडू असाल, तर तुम्हाला निश्चिंत राहण्याची गरज आहे आणि प्रेफरन्स व्यवस्थित द्यायची गरज आहे. त्यानंतर तुम्ही SC ST EWS आहात, कुठल्या प्रकारचं हॉरिझॉन्टल नाही तुमच्याकडं, मॅथ सायन्स आणि इंग्लिश आहे, तुमचा CTT TET तुम्ही क्लिअर आहात, तरी देखील तुम्हाला होप्स ठेवायची आहे, कारण तुमचं देखील मेरिट 100च्या खाली काही ठिकाणचं येऊ शकतं. त्यानंतर स्पोर्ट्सचे जे विद्यार्थी आहे ज्यांनी आता आंदोलन केलं, त्यांच्या जागा देखील सरकार देणार आहे, त्यांचं देखील मेरिट हे 2 डिजिट मध्ये येणार आहे आणि येऊ शकतं. हे 100% ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून ह्या अशा भरपूर गोष्टी आहे की ज्याच्यामुळे मेरिट हे खाली येईल. मागच्या भरतीत देखील ते 2 डिजिटवर आलेलं आहे ज्यांच्याकडे हे आरक्षण होतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून निश्चिंत राहा, प्रेफरन्स व्यवस्थित द्या. जर तुमच्याकडे हे आरक्षण जरी असलं तुम्ही प्रेफरन्स व्यवस्थित दिले नाही, तरी तुम्हाला देखील तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस कमी आहे. जर तुम्ही योग्य प्रेफरन्स दिले तर तुमचं सिलेक्शन निश्चित आहे. म्हणून 100च्या खाली जरी गुण असले तरी कृपया काळजी करू नका. लोक घाबरून देत आहेत की हे मेरिट 100 130च्या पुढे जाणार, 140च्या पुढे जाणार. घाबरू नका, 100च्या खाली आहे. हे जर तुमच्याकडे आहे तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे. योग्य प्रेफरन्स द्या. थँक्यू सो मच.